बिहारच्या निवडणुकीमध्ये एनडीएनं 243 पैकी 202 जागांवर विजय मिळवत महागठबंधनचा दारुण पराभव केला। या निवडणुकीमध्ये महागठबंधनचा अवघ्या 35 जागांवर विजय झालाय। निकालानंतर चर्चा रंगली आहे ती बिहारमध्ये राबवलेल्या लाडकी बहीण योजनेची। शरद पवारांनीही या योजनेवर बोलताना एनडीएवर निशाणा साधलाय। 10,000च्या योजनेमुळे एनडीए सत्तेत आल्याचं पवारांनी म्हटलंय। पवारांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। विरोधकांना आत्मपरीक्षण मान्य नाही असं फडणवीस यांनी म्हटलंय। ही जी योजना 10,000 रुपये सगळ्या महिलांच्या खात्यात 10,000 रुपये भरले त्याचा हा परिणाम असावा, पण त्यावेळेला मतदान झालं होतं की महाराष्ट्रात सुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचले अधिकृत। एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैशाचं वाटप करणं हे योग्य आहे का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे। जो जीता वही सिकंदर, हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती। त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनाही होती, त्यांनी केल्या नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।